Good afternoon, students. Last lecture we have started the topic number 5, that is IC triple five. Okay, in which we have seen the what is meant by IC triple five. Generally, in functional block diagram, we see that internally there are the 5K resistors connected in series. That's why it's named as a IC triple five. Okay, IC triple five has the functionally contains two comparators C1 and C2. Okay, last lecture मध्ये बघितलं होतं की आपण there are the two comparators C1 and C2. Okay, the control pin has the voltage to third VCC and lower comparator has the voltage VCC by 3. It is using by the voltage divider formula. Okay, त्यानंतर आपण काय बघितलं की जर कंपॅरेटर C1 जर त्याचा आउटपुट हाय यायचा असेल तर थ्रीशोल्ड पिनचं व्होल्टेज टू थर्ड बीसीसी पेक्षा जास्त असलं पाहिजे आणि जर कंपॅरेटर 2 हा ऑन झाला पाहिजे किंवा त्याचं व्होल्टेज हाय असायला पाहिजे त्यावेळेस कधी ज्यावेळेस trigger voltage is less than that of the VCC by 3 because it is a inverting terminal and it is a non-inverting terminal. आणि जेव्हा अप्पर कंपॅरेटर ऑन होतोय किंवा हाय आउटपुट देतोय त्यावेळेस फ्लिप फ्लॉप तुमचा रिसेट होतोय आणि लोअर कंपॅरेटर ज्यावेळेस हाय होतोय त्यावेळेस सेट होतोय फ्लिप फ्लॉप आणि आउटपुट तुमचं काय मिळणार आहे तुमचं हाय मिळणार आहे. ओके, आणि जेव्हा क्यू बार हाय होणार आहे तेव्हा इथला ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे आणि इथं जो काही कॅपॅसिटर जोडलेला आहे डिस्चार्ज पिनला दॅट विल बी डिस्चार्जेस थ्रू द क्यू. आणि जेव्हा तुमचा हा लो असेल तेव्हा इथलं जे काही ट्रान्झिस्टर ऑफ होणार आहे आणि ट्रान्झिस्टर ऑफ असेल तर कॅपॅसिटर चार्ज होणार आहे. ओके, तर लेट सी IC triple five as a stable multivibrator. Okay, last lecture we have seen the what is meant by a stable multivibrator. A stable multivibrator is a free running multivibrator. It has no stable state. It has a two quasi-stable state. It continuously switches in between two states, that is high and low, and gives a square waves with the duty cycle of the 50%. ओके, हेच आपण तिसऱ्या टॉपिक मध्ये चौथ्या टॉपिक मध्ये आणि पाचव्या टॉपिक मध्ये पण तेच बघतोय. फक्त आपण आता काय करतोय की अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर तयार करतोय विथ युजिंग द IC triple five. ओके, फॉर द फ्यू items or few components connected externally to the IC triple five, then it forms the stable multivibrator. चला मग काय काय जोडले ते बघूया. तर एक्सटर्नली कनेक्ट केलाय RA, RB आणि C. These are the two resistors connected in series and C is a timing capacitor. Here another C which is connected to the pin number 5. As I already told you that the 5 number pin is a control voltage. When it is not used, then it is bypassed to the capacitor of the 0.01 microfarad. Okay, we can take the output at pin number 3. 8 is a VCC, but we see that 4 number pin is a reset pin, and if this pin is connected to ground at that time the flip flop will be resetted. That's why it is always tied to VCC. म्हणून 4 आणि 8 एकत्र केलेला आहे आणि VCC दिलेला आहे. तिथून एक रेजिस्टर काढलेला आहे RA. इट इज गिव्हन टू द 7 नंबर पिन. आता 7 नंबर पिन काय आहे? डिस्चार्ज पिन आहे. ओके, त्यानंतर 6 नंबर पिन जे आहे ती थ्रेशोल्ड व्होल्टेज आहे, विच इज अ इनपुट टू द अप्पर कंपॅरेटर, and 2 is a trigger pin which is connected to the lower comparator. ओके, 6 आणि 2 एक अप्परचे आहे आणि एक लोअरची कंपॅरेटरचे आहे आणि 1 काय आहे? ग्राउंड आहे. 6 आणि 2 एकत्र करून तिथून कॅपॅसिटर काढून ग्राउंड केलेलं आहे. ओके, लेट्स सी द वर्किंग ऑफ द IC triple five as a stable multivibrator. ओके, तर सुरुवातीला काय समजायत? अज्युमिंग आउटपुट व्होल्टेज इज 0. पहिल्यांदा काय म्हणूयात आपण? आउटपुट व्होल्टेज काय आहे अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं? 0 आहे. ओके, आउटपुट व्होल्टेजचं जर काय आउटपुट व्होल्टेज IC triple five चं आउटपुट व्होल्टेज जर 0 असेल तर कॅपॅसिटर C इज चार्जेस टुवर्ड्स VCC. म्हणजे ज्यावेळेस हे आउटपुट लो असेल त्यावेळेस हा जो काही कॅपॅसिटर जोडलेला आहे 6 आणि 2 ला तो काय होणार आहे? चार्ज होणार आहे. कसं चार्ज होणार आहे? बघा, आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपण डिस्चार्ज पिनला जो काही कॅपॅसिटर जोडणार आहे, ज्यावेळेस तुमचं आउटपुट लो असेल, आउटपुट लो म्हणजे काय होणार आहे? इथं आउटपुट काय आहे तुमचं? लो आहे. दॅट्स वाय द कॅपॅसिटर C starts charging
through the resistor RA plus RB towards the VCC. VCC एवढा तो काय होणार आहे, चार्जिंग होणार आहे. ओके, म्हणजे थोडक्यात आपण म्हणू की VO म्हणजे आउटपुट लो असेल at that time capacitor C which is connected to 6 and 2 pins which will charge towards the VCC through the resistor RA plus RB and the time constant RA plus RB into C. Okay, then it reaches threshold voltage. आता तुम्हाला माहिती आहे की ह्या डायग्राम मध्ये जर इथलं व्होल्टेज थ्रेशोल्ड व्होल्टेज जर 2/3 VCC पेक्षा जास्त जायला लागलं, कारण कॅपॅसिटर काय होतं तुमचा इकडं चार्ज होतोय, कॅपॅसिटर चार्ज झाला आणि 2/3 VCC पेक्षा जर याचं व्होल्टेज जास्त झालं ऍट दॅट टाइम द अप्पर कंपॅरेटर इज यूज हाय व्होल्टेज. दॅट्स वाय R is equal to 1, S is equal to 0. That's why flip-flop will be resetted. Flip-flop काय होणार तुमचा, रिसेट होणार आहे. फ्लिप-फ्लॉप रिसेट म्हणजे काय, Q is equal to 0, Q bar is equal to 1. When Q bar is equal to 1 म्हणजेच काय होईल, Q bar 1 झाले की हा ट्रान्झिस्टर काय होतोय तुमचा 1 ऑन होतोय. हा ऑन झाला की इथं जो काही तुम्ही बाहेरून कॅपॅसिटर जोडलेला आहे दॅट विल बी डिस्चार्जेस थ्रू द दिस ट्रान्झिस्टर. तो तिथून काय होणार आहे, ट्रान्झिस्टर मधून डिस्चार्ज होणार आहे. बघा पाथ डिस्चार्ज व्हायचा हा पाथ आहे. बरोबर आहे. बघा म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा आउटपुट व्होल्टेज 0 असेल ऍट दॅट टाइम कॅपॅसिटर सी इज अ काय असणार आहे, चार्जेस टुवर्ड्स द VCC by a time constant RA plus RB into C. If it reaches 2/3 VCC at that point, at that time, the upper comparator is changes its state. That's why R is equal to 1, S is equal to 0. That's why Q is equal to 0, Q bar is equal to 1. That switches the transistor Q1 on and the capacitor which is connected to the 6 and 2 at 7 that will be discharges through the RB. तो आता फक्त काय होणार आहे, चार्जिंग होताना तो RA प्लस RB मधून होतोय, पण डिस्चार्ज होताना दॅट विल बी डिस्चार्जेस थ्रू द रेजिस्टर RB. तो RB मधून फक्त काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे आणि तो डिस्चार्ज होऊन त्याचं व्होल्टेज हळूहळू कमी होणार आहे. आणि when it reaches the 1/3 VCC or less than 1/3 VCC at that time लोअर कंपॅरेटर म्हणजे बघा कॅपॅसिटर इथे जोडलेला आहे, तो काय होणार, डिस्चार्ज झाला की जर या ट्रिगर पिनचं व्होल्टेज VCC by 3 किंवा 1/3 VCC पेक्षा कमी झालं ऍट दॅट टाइम लोअर कंपॅरेटर इज switches S is equal to 1, R is equal to 0. At that time Q bar is equal to 0, Q is equal to 1, and that's why the transistor previously switched on or turn on that will be acts as the open switch and कॅपॅसिटर जो काही डिस्चार्ज होतोय तो डिस्चार्ज व्हायचं इथंच थांबणार आहे आणि तो अगेन काय होणार आहे, चार्जेस टुवर्ड्स द VCC थ्रू द रेजिस्टर RA plus RB and time constant RA plus RB into C. म्हणजे थोडक्यात एक सोपं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की काय होतंय की याचं आउटपुट 0 असेल तर कॅपॅसिटर चार्ज होतोय, कॅपॅसिटर चार्ज झाला की तो काय होतोय, याचं व्होल्टेज वाढायला सुरुवात होते. कुणाच्या ह्या 6 नंबर पिनचं व्होल्टेज वाढते. 6 नंबर पिनचं व्होल्टेज VCC 2/3 VCC पेक्षा जास्त गेलं की काय होतंय, तुमचं आउटपुट जे आहे ते हाय होते. थोडक्यात आउटपुट काय होते तुमचं हाय होते आणि नंतर ज्यावेळेस तुमचं काय होते 1/3 आउटपुट हाय जे आहे 2/3 VCC जर गेलं तर काय होतंय, अप्पर कंपॅरेटर ऑन होतोय. अप्पर कंपॅरेटर R is equal to 1, S is equal to 0. That's why Q is equal to 0 and Q bar is equal to असणार 1 असणार. आणि जर तिथला ट्रान्झिस्टर ऑन झाला तर कॅपॅसिटर परत डिस्चार्ज होतो आणि तो डिस्चार्ज होऊन 1/3 VCC एवढा झाला की परत तुमचं काय होणार आहे, तर कंपॅरेटर C2 changes its state. That's why R is equal to 1, S is equal to R is equal to 0, S is equal to 1 and Q is equal to 1, Q bar is equal to 0 आणि ट्रान्झिस्टर जो आहे तो ऑफ होणार आहे. ट्रान्झिस्टर ऑफ झाला की परत कॅपॅसिटर काय होणार आहे, चार्ज होणार आहे. ओके, तर हे याचं कन्स्ट्रक्शन आहे. फक्त लक्षात ठेवा की कॅपॅसिटर 2/3 VCC पर्यंत चार्ज झाला की तुमचं आउटपुट बदलते आणि कॅपॅसिटर जर 1/3 VCC पेक्षा कमी यायला लागला तर अगेन द कंपॅरेटर चेंजेस इट्स. ओके, तर लेट सी इट्स एक्सप्रेशन. आता याचे आपल्याला वेव्हफॉर्म बघायचं. ओके, आपण असं बघूयात की इथं वेव्हफॉर्म बघताना हे VCC पर्यंत आहे, VCC
आणि परत 0 हे जे आहे ते आउटपुट आहे. आता ते आउटपुट कसं येते तर डिपेंड्स अपॉन द ऍक्शन ऑफ कॅपॅसिटर. म्हणजे आउटपुट तुम्हाला स्क्वेअर वेव्ह मिळते, ऑन आणि ऑफ मिळते, बरोबर आहे. पण याच्यामध्ये ड्युटी सायकल सेम दाखवलेली नाहीये. ड्युटी सायकल याची कशी असते, बऱ्यापैकी सेम असते, म्हणजेच 50% ड्युटी सायकल असते आणि दॅट गिव्स द स्क्वेअर वेव्ह अँड डिपेंडिंग व्हॅल्यूज ऑफ आर ए अँड आर बी. आता कॅपॅसिटर चार्जिंग होताना दोन रेजिस्टर मधून चार्जिंग होतं, आर ए प्लस आर बी, आणि डिस्चार्ज होताना एकाच कॅपॅसिटर मधून डिस्चार्ज होतं. आणि जेव्हा बघा ह्याच्या वेव्ह फॉर्म वरून बघा की सुरुवातीला आपण काय म्हणूयात की कॅपॅसिटर चार्ज होतोय, कारण मी सांगितले की आउटपुट 0 असेल तर कॅपॅसिटर काय होणार आहे, चार्जेस होणार आहे. कॅपॅसिटर चार्जिंग होऊन तो कुठून चार्ज होतोय तर 1/3 VCC पासून तो 2/3 VCC ला गेला की काय होणार आहे, कंपॅरेटर चेंजेस इट्स स्टेट. दॅट्स वाय अगेन कॅपॅसिटर सी स्टार्ट्स डिस्चार्जिंग. तो 0 पर्यंत डिस्चार्ज होत नाही, तो 1/3 VCC पर्यंत डिस्चार्ज होतो. परत काय होतं, कॅपॅसिटर चार्ज होतोय, परत तो 2/3 VCC ला गेला की परत कंपॅरेटर स्टेट चेंज करतोय, परत तो 1/3 VCC ला, परत तो चार्ज होतोय, परत डिस्चार्ज होतोय. म्हणजे कंटिन्युअसली कॅपॅसिटर हा चार्जेस फ्रॉम 1/3 VCC टू द 2/3 VCC. That's why we obtain the TC, that is charging time, TD that is the discharge time. T on आणि T off मिळते. आणि ड्युटी सायकल जर सपोज टी ऑन इज इक्वल टू टी ऑफ असेल तर ड्युटी सायकल किती असते, 50%. अँड दॅट व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यूज ऑफ आर ए अँड आर बी. म्हणजे आर ए आणि आर बी वर हे ठरलेलं आहे की 50% ड्युटी सायकल आहे का त्याच्यापेक्षा जास्त ड्युटी सायकल आहे. ओके, लेट्स सी द एक्सप्रेशन. Let's see the expression of the astable multi. Let's see the expression for the frequency of the astable multivibrator. Okay, here the capacitor charges to the VCC, 2/3 VCC. Okay, that's why capacitor voltage VC is equal to 2/3 VCC in bracket 1 minus e raised to minus t upon Ra plus Rb into C, because capacitor charging up to the 2/3 VCC through the Ra plus Rb and its time constant Ra plus Rb into C. It is a formula for the charging of the capacitor plus VCC by 3. Okay, आता आपल्याला काय करायचंय, चार्जिंग टाइम काढतोय. तुम्ही बघा मागच्या डायग्राम मध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर आपल्याला आधी टीसी काढला पाहिजे. टीसी दॅट इज चार्जिंग टाइम आणि टीडी दॅट इज अ डिस्चार्ज टाइम. म्हणजे लक्षात घ्या, चार्जिंग टाइमला आउटपुट तुमचं हाय आहे आणि डिस्चार्जच्या वेळेस आउटपुट तुमचं कसं आहे, लो असणार आहे. ओके, तर इथे ऍट टी इज इक्वल टू टीसी म्हणजे चार्जिंग टाइम धरायचा. म्हणजे इथं जो काही टी वापरलाय त्याच्याऐवजी आपण काय वापरणार आहे, टीसी दॅट इज चार्जिंग टाइम. आणि कुठपर्यंत कॅपॅसिटर चार्ज होतोय, अप टू द व्हॅल्यू ऑफ 2/3 VCC. दॅट्स वाय हिअर VCच्या जागी आपण काय लिहिलेलं आहे, 2/3 VCC इज इक्वल टू ऍज इट इज 2/3 VCC इन ब्रॅकेट 1 मायनस ई रेज टू मायनस टीच्या जागी फक्त काय करायचंय, टीसी घालायचंय, Ra प्लस Rb इंटू सी प्लस VCC बाय 3. ओके, आफ्टर दॅट 2/3 VCC. आता इकडे जे काही मगाशी VCC होतं प्लस मध्ये ते इकडे आणलं, ते काय झालेलं आहे तुमचं मायनस VCC आलेलं आहे. ओके, इज इक्वल टू 2/3 VCC बाकी आहे असं आपण सगळं लिहिलेलं आहे. फक्त प्लस VCC बाय 3 इकडे होतं, ते इकडे घेऊन आलं की ते मायनस मध्ये आलं. ओके, आता 2 VCC. आता याचा काय आहे, न्यूमरेटर सॉरी डिनोमिनेटर कसं आहे, सेम आहे. दॅट्स वाय 2 VCC मायनस VCC. उत्तर काय आलं, VCC बाय 3. दॅट्स वाय VCC बाय 3 इज इक्वल टू 2 VCC बाय 3 इन ब्रॅकेट बाकीचं सगळं आहे असं ठेवलेलं आहे. ओके, आता काय होते बघा, लक्षात घ्या, जेव्हा आपण VCC इकडे कसं आहे न्यूमरेटरला आहे, तो इकडे आणलाय की डिनोमिनेटरला. दॅट्स वाय VCC गेट कॅन्सल अँड 3 इकडे कसं आहे डिनोमिनेटरला, इकडचं 3 इकडे न्यूमरेटरला आणलं की कॅन्सल होईल. त्यामुळे मी इथंच कॅन्सल केलेलं आहे. म्हणजेच काय उद्या राहिलं इथं, तर इथं 1 इज इक्वल टू 2 इंटू 1 मायनस ई रेज टू टीसी बाय Ra प्लस Rb इंटू सी. आता तेच जर 2 इकडे आणलं तर इकडे न्यूमरेटरला, इकडे जाऊन ते काय होतंय डिनोमिनेटरला. दॅट्स वाय हिअर टर्म 1/2 इज इक्वल टू 1 मायनस ई रेज टू मायनस टीसी बाय Ra प्लस Rb इंटू सी. ओके, आता याच्यानंतर काय करायचं बघा, हे जे काय 1/2 आहे ते आपण इकडच्या साईडला नेऊ, म्हणजे काय होईल, मायनस होईल. आणि इकडे जे काय मायनस जे आहे, मायनस ई ची टर्म आहे तिकडे जाऊन काय होणार आहे, प्लस होणार. म्हणजे थोडक्यात ही जी पूर्ण आहे
ती कुठे घेऊन यायची इकडे LHS साईडला, आणि हा जो आहे 1/2 तो इकडे RHS साईडला नेला की तो मायनस होते. ओके, बाकी आपण LHS साईड ऍज इट इज ठेवली. 1 मायनस हाफ म्हणजे 1 मधून हाफ गेलं तर किती उत्तर येते? हाफ आलं. ओके, मग इथं आता काय करायचं आपल्याला, आपण याचा रेसिप्रोकल घ्यायचा. रेसिप्रोकल घ्यायचा किंवा आपण एक काम करायचं, रेसिप्रोकल घेतला की 1 अपॉन मायनस TC अपॉन RA प्लस RB ही टर्म प्लस होते, आणि 1/2 जर आपण रेसिप्रोकल घेतला तर 2 येतो. म्हणजे आपण काय करू, रेसिप्रोकल घेऊ किंवा थोडक्यात हा 2 इकडे नेला की तो न्यूमरेटरला, आणि हा इकडे नेला की डिनोमिनेटरला. डिनोमिनेटरला मायनस असेल तर ते प्लस होते. काही करा, रेसिप्रोकल घ्या किंवा हा टर्म इकडे घ्या, ही टर्म इकडे घ्या. म्हणजे थोडक्यात काय आलं आपलं, इरेस टू TC अपॉन RA प्लस RB इंटू C इज इक्वल टू 2. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं? लक्षात आलंय का? आपण काय केलेलं आहे, फक्त जे काय आहे रिअरेंज करत गेलोय, आणि सुरुवातीच्या इक्वेशन मध्ये VC ही 2/3 VCC ठेवून बाकी आपण कॅल्क्युलेशन करत गेलेलो आहे. प्रत्येक स्टेप मी तुम्हाला इथे दिलेली आहे, म्हणजे मी लिहूनच द्यावी असं काही नाही. प्रत्येक स्टेप नोट्स मध्ये हे आहे, आणि इथं तुम्हाला समोर पण दिसते. तुम्ही काय करायचं, सराव करा तर तुम्हाला ते कळणार आहे. ओके, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. आता आपल्याला काय करायचंय, ऍक्च्युअली वी हॅव टू इंटरेस्ट टू फाइंड आउट द चार्जिंग टाइम. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचंय, हा जो काही TC आहे हा आपल्याला फाइंड आउट करायचा. दॅट्स वाय वी कॅन टेकिंग द लॉग ऑन बोथ साइड्स. आता तुम्हाला माहिती आहे E ची टर्म आहे, त्यामुळे आपण काय घेतो, लॉग टू द बेस ऑफ E. म्हणजे काय आलं, इथं ज्यावेळेस आपण लॉग घेतो त्यावेळेस E टर्म निघून जाते. म्हणजे काय राहते, TC अपॉन RA प्लस RB इंटू C लॉग टू द बेस E ऑफ. लक्षात आले इथपर्यंत? म्हणजे लॉग घेताना ही जी टर्म असेल तर लॉग टू द बेस इज घ्यावा लागतो. मग आता TC, आता RA प्लस RB इंटू C हे इकडं डिनोमिनेटरला आहे, तिकडे जाऊन ते काय येतात, न्यूमरेटरला. म्हणजे RA प्लस RB इंटू C इंटू लॉग ऑफ 2 टू द बेस. ओके, आणि नंतर काय करायचंय, तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितले, लॉग टू द बेस E असेल त्याचं कन्व्हर्जन लॉग टू द बेस 10 मध्ये करायचं असेल तर इट इज मल्टिप्लाय बाय 2.303. म्हणजे हा 2.303 कसा आला, जेव्हा आपण लॉग टू द बेस ऑफ E चं कन्व्हर्जन लॉग टू द बेस ऑफ 10 मध्ये करत असेल तर त्यावेळेस हा कॉन्स्टंट इथं मल्टिप्लाय करावा लागतो. ओके, लॉग 2 किती आहे, 0.3010. म्हणजे लॉग 2 टू द बेस 10 किती आला, 0.3010 इंटू RA प्लस RB इंटू C. बाकीचे टर्म आहे असे ठेवले. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 2.303 मल्टिप्लाय बाय 0.3010. मग यांचा गुणाकार येतोय 0.693 इंटू C इंटू RA plus RB. It is a equation of 1 because it is a charging time of the capacitor. ओके, आता त्याच पद्धतीने आपल्याला काय काढायचं, पुढचा डिस्चार्ज काढायचा आहे. ड्युरिंग डिस्चार्जिंग पिरियड मध्ये काय होणार आहे की VC, तेच इक्वेशन आहे, VC इज इक्वल टू ट्वाइस VCC बाय 3 e raised to minus t by RB into C. हे डिस्चार्जचं इक्वेशन आहे. तुम्हाला माहिती आहे की VC हा 1/3 VCC एवढाच डिस्चार्ज होतो, त्याच्या खाली तो डिस्चार्ज होत नाही. आणि हिअर T discharge time, that's why here we can replace the T term by TD. ओके, आता VC च्या ऐवजी काय लिहायचं, VCC बाय 3 लिहायचं, आणि T च्या ऐवजी काय लिहायचं, TD. मग इक्वेशन कसं आलं, VCC बाय 3 इज इक्वल टू ट्वाइस VCC बाय 3 इंटू T च्या जागी TD लिहायचं आहे, मायनस TD डिवायडेड बाय RB इंटू C. आता मगासारखंच VCC बाय 3 VCC बाय 3 कॅन्सल होते. दॅट्स वाय हे जे 2 आहे इकडे न्यूमरेटरला आहे, ते जर LHS साईडला आणलं की 1/2 येते. 1/2 इज इक्वल टू e raised to minus TD बाय RB इंटू C. मगासारखंच आहे. ओके, आता काय करायचं आपल्याला, इक्वेशन मध्ये परत रेसिप्रोकल घ्यायचं आहे. रेसिप्रोकल घेऊन e raised to minus TD टर्म आहे ती जाणार आहे. दॅट्स वाय हिअर टर्म e raised to TD बाय RB इंटू C इज इक्वल टू T2. ओके, तर आता यांचं काय करायचंय, टेकिंग लॉग विथ रिस्पेक्ट टू E ऑन बोथ साइड्स. म्हणजे काय करायचंय, लॉग घ्यायचाय विथ रिस्पेक्ट टू E ऑन बोथ साइड्स. दॅट्स वाय E टर्म निघून जाईल, TD अपॉन RB इंटू C इज इक्वल टू लॉग टू द बेस ऑफ E टू द 2. मग परत काय करायचं, RB इंटू C इकडे न्यूमरेटरला येते, डिनोमिनेटरला न्यायचं, आणि लॉग टू द बेस E काढायचं असेल तर कशाने मल्टिप्लाय करायचं, 2.303 नी मल्टिप्लाय करायचं इंटू लॉग ऑफ 10 टू द बेस 2 RB इंटू C, आणि लॉग टू द बेस ऑफ 2 टू द 10
is a 0.3010 into RB into C. That's why the term TD is equal to 0.693 RB into C. आता मगाचे इक्वेशन बघा, मगाच्या इक्वेशन मध्ये काय आले, फक्त RA प्लस RB आले आणि इकडच्या इक्वेशन मध्ये तेच आहे, फक्त काय येणार आहे तुमचं RB इंटू C. कारण चार्जिंग होताना हा RA प्लस RB मधून चार्जिंग होतो आणि डिस्चार्ज होताना मात्र RB मधूनच तो डिस्चार्ज होतो. ओके, मग आता आपल्याला काय करायचंय, टोटल टाइम पिरियड काढायचा आहे. टोटल टाइम पिरियड बघा एक डायग्राम वरून. टोटल टाइम पिरियड कसा आहे, टोटल टाइम पिरियड इज नथिंग बट द टी ऑन प्लस टी ऑफ. टी ऑन म्हणजे टीसी, टी ऑफ म्हणजे टीडी. दॅट्स वाय टी इज इक्वल टू टीसी प्लस टी, टीसी प्लस टीडी. ओके, मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची आपण काय करायचे, बेरीज करायचे. तर बेरीज करताना काय करायचं, 0.693 कॉमन आहे ते बाहेर काढायचं, सी पण कॉमन आहे तो बाहेर काढायचा आहे, आर एकदाच आहे आणि आरबी दोनदा आहे, दॅट्स वाय प्लस 2 आरबी. आता हे जर इक्वेशन डायरेक्टली आपण ऍडिशन करताना डायरेक्टली ह्या दोघांची ऍडिशन होत नसते, लक्षात घ्या. कारण ही टर्म आर ए प्लस ट्वाइस आर ए प्लस आरबी ला 0.693 आणि सी मल्टिप्लाय आहे, त्यामुळे आपण 0.693 बाहेर काढलं, सी बाहेर काढलं, आर ए तसंच ठेवला आणि आरबी दोनदा आहे, दॅट्स वाय आरबी प्लस आरबी, दॅट्स वाय हिअर प्लस ट्वाइस आरबी. ज्याचं मॅथमॅटिक्स आहे त्यांना कळतं, त्यांना नाही कळत त्यांनी लक्षात ठेवायचं की 0.693 आणि सी बाहेर काढायचं, आर ए प्लस आरबी प्लस आरबी, दॅट्स वाय हिअर प्लस 2 आरबी. ओके, आता तो आपल्याला टाइम पिरियड मिळाला. टाइम पिरियड मिळाला की आपण काय करू शकतो, फ्रिक्वेन्सी काढू शकतो. फ्रिक्वेन्सी कशी काढणार, frequency is nothing but the reciprocal of the time period. That's why f is equal to 1 upon t. याचा रेसिप्रोकल घ्यायचा. आता या रेसिप्रोकल मध्ये फक्त न्यूमरिकल टर्म कुठली आहे, 1 अपॉन 0.693. दॅट्स वाय याचा रेसिप्रोकल घेतला की तुम्हाला काय मिळते, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1.44. बाकी खालचं सगळं आहे ते आर ए प्लस ट्वाइस आरबी इंटू सी ऍज इट इज खाली राहणार आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द स्टेबल मल्टी व्हायब्रेटर इट डिपेंड्स अपॉन द टायमिंग कॅपॅसिटर सी, आर ए अँड आर. ओके, तर समजते का बघा, फ्रिक्वेन्सी आहे, फार सोपं आहे, प्रत्येक टर्म मी लिहिलेली आहे आणि याच्या आधी हे असलंच आपण एक कॅल्क्युलेशन केलेलं आहे की कॅपॅसिटर चार्जिंग आणि डिस्चार्जिंगचं, त्यामुळे हे सोपं आहे. जरी नाही समजलं तर मला विचारायचंय, पण व्हिडिओ बघितल्याशिवाय हे कळणार नाहीये तुम्हाला. आणि व्हिडिओ बघण्याचं प्रमाण फार कमी आहे एस वाय मध्ये, व्हिडिओ बघत नाहीत, लक्षात घ्या. जर बघितलंच नाही तुम्हाला समजणार कसं, वाचून समजणार नाहीये, लक्षात घ्या. कन्सेप्ट क्लिअर झालं तर वाचला आणि तर तुमच्या लक्षात येणार, अदरवाईज तुमच्या लक्षात येणार नाही. एक तर लक्षात घ्या, कोरोनामुळे आपलं ऑनलाईन चालू आहे, ऑनलाईनचे लेक्चर तुम्ही जर बघत नसाल तर अवघड आहे, लक्षात घ्या. परीक्षा तुमची आहे जानेवारी महिन्यात, डिसेंबर जानेवारी महिन्यात परीक्षा आहे, तर सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. व्हिडिओ लेक्चर्स बघायचे, बघितले नसतील तरी आता बघितली तरी चालतील. नोट्स घ्या, नोट्स कलेक्ट करा. ओके, त्यानंतर ड्युटी सायकल डी. ड्युटी सायकल म्हणजे काय असतं, ड्युटी सायकल इज नथिंग बट द टी ऑन म्हणजे हा टीसी डिवायडेड बाय टीसी प्लस टीडी. म्हणजे ड्युटी सायकलचा फॉर्म्युला काय असतो, तर जेवढ्या वेळा तो ऑन असतो डिवायडेड बाय टोटल टाइम पिरियड. टीसी, टीसी किती आहे, 0.693 आर ए प्लस आरबी इंटू सी फ्रॉम इक्वेशन 1. आणि टी इज इक्वल टू काय आहे, 0.693 आर ए प्लस ट्वाइस आरबी. दॅट्स वाय कॉमन काय आहे, 0.693 गेट कॅन्सल, सी गेट कॅन्सल अँड डी इज नथिंग बट ड्युटी सायकल and it is a RA plus RB divided by RA plus twice RB. म्हणजे फ्रिक्वेन्सी पण RA आणि RB आणि C च्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. त्याच पद्धतीने ड्युटी सायकल इज ऑल्सो डिपेंड्स अपॉन द RA प्लस RA अँड RB. ओके, तर अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर विथ 50% ड्युटी सायकल इज नोन ॲज स्क्वेअर वेव्ह ऑसिलेटर. म्हणजे जर ड्युटी सायकल ही 50% आली तर त्याला काय म्हटलेलं आहे, स्क्वेअर वेव्ह असं म्हटलं जातं. ओके, आणि ते कशावर डिपेंड आहे, आर ए आणि आरबीच्या व्हॅल्यूजवर डिपेंड्स आहे. ओके, तर आपण इथे थांबूयात. होम असाइनमेंट द्यायचे, होम असाइनमेंट लिहा. नोट्स पण मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करेन किंवा SPM ग्रुपला शेअर करेन, सगळ्यांनी नोट्स घ्यायचे. ओके, आय थिंक वी विल स्टॉप.